मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. संगमनेर नगर परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्तानं नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी रक्षक दलाच्या वतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली. तर यावेळी प्रथम वंदे मातरम हे गीत घेऊन ध्वज फडकवला गेला. त्यानंतर राष्ट्रगीत झालं. यावेळी नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यांनी संगमनेरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. तर मुख्य अधिकारी दयानंद गोरे, पालिका अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी प्रथमतः सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते. आजचा दिवस हा खरं आपल्याला आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते, जो त्यांनी परिश्रम केला, जो बलिदान दिलेलं आहे त्यांनी आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, त्यांना विसरून आज चालणार नाही. खरं तर आज त्यांच्या आठवणींना आठवण करण्याचा दिवस आहे. त्यांच्या ह्या बलिदानामुळे आज आपण सर्वजण आनंदाने आणि स्वाभिमानाने ह्या सुंदर भारतात आपल्याला राहता येतंय. तर आपण त्यांच्या कामाला असंच पुढे नेऊन आपसी मतभेद विसरून आणि भारताच्या विकासाच्या कामासाठी आपण सगळ्यांनी नेहमीच तत्पर राहायला पाहिजे. हेच मी विनंती एक नगराध्यक्ष म्हणून मी सर्व नागरिकांना करेल. दरम्यान तहसीलमध्ये देखील तहसीलदार धीरज मांजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पोलीस दलाच्या वतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली. तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी संगमनेर शहरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महसूलचे अधिकारी, कर्मचारी यांची हजेरी होती. सर्व पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आणि सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी सर्व देशभर भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. तमाम संगमनेर तालुक्यातील जनतेला मी माझ्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दरम्यान 9:10 नवीन नगर रोडवरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवन या ठिकाणी शासकीय ध्वजारोहण पार पडलं. प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पद्मश्री रघुवीर खेडकर, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक आणि विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. पद्मश्री रघुवीर खेडकर आणि महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या हस्ते झाला. तर वनपट्टाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यांचं वितरण प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या हस्ते केलं गेलं. 15 ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिन आपला. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज संगमनेर येथील उपविभाग अधिकारी कार्यालय म्हणजे माझ्या कार्यालयात आज अतिशय आनंदाने उत्साहानं झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला. परत सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. वंदे मातरम. आज आपला स्वातंत्र्य दिन आणि हा स्वातंत्र्य दिन म्हणजे भारतीय सर्वच माणसांचा आनंदाचा क्षण. या क्षणासाठी आपल्या किती हुतात्म्यांनी आपले प्राण पणाला लावले हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि आज या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण केरकर कुटुंबाकडून सर्व भारतीयांना, सर्व महाराष्ट्रीयन लोकांना खूप खूप शुभेच्छा. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.